नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता। माझ्या मनातल्या भावना मी व्यक्त केल्या होत्या आणि तुम्ही सर्वांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला। फौजींविषयी कृतज्ञता व्यक्त केली, त्याबद्दल मी एक आर्मीवाल्याची पत्नी आणि आर्मी कुटुंबात तुम्हाला खूप खूप मानते आणि तुमचं स्वागतही करते की तुम्ही एक फौजींविषयी असं चांगलं मत व्यक्त केलं त्याबद्दल। पण एक कमेंट अशी पण होती की त्यांनी ते करिअर म्हणून निवडले, मग त्यात काय एवढं, असं नसतं। करिअर म्हणून निवडायला भरपूर ऑप्शन्स आहेत की मग तुम्ही काहीही होऊ शकता। सिव्हिलमध्ये तुम्ही कितीही हजारोने नोकऱ्या करू शकता, पण फौजमध्ये जाणं हे कुणाचंही काम नाही आहे। ज्याला त्या वर्दीचं आकर्षण आहे आणि देशासाठी काहीतरी करण्याची मनात भावना आहे, तो व्यक्ती फौजमध्ये भरती होतो। आणि भरती तर चला एक वेळ तुम्ही होताल, पण ते ट्रेनिंग एवढं अवघड ट्रेनिंग पास करणं, एवढ्या टेन्शन्समधून ती नोकरी करणं, ती नोकरी 8 तासाची नाही आहे, 24 तासाचं काम आहे ते, आणि तेवढ्याच आनंदाने करायचे। फौजमध्ये एक किती टेन्शन असतं तर एक वाक्य बोललं जातं, टेन्शन लेगा तो पेन्शन नाही लेगा। म्हणजे कितीही आनंदी वातावरणात ते लोक काम करतात, जेवढं टेन्शन असलं तरीसुद्धा ते मागं टाकून द्यायचं आणि पुढं चालायचं। ते सोपं काम नाही आहे। आपण तिथं बसून अशी कमेंट करणं, ती कमेंट आली, माझ्या मनाला वाईट वाटलं म्हणून मी हा दुसरा व्हिडिओ बनवला। मी प्रयत्न करील आता इथून पुढं की तुम्हाला काही फौजींविषयी काही गोष्टी सांगेल, किंवा जर कोणी आमच्यातलं तयार होत असेल असा व्हिडिओमध्ये बोलायला तर त्यांच्याशी बोलेल आणि तुम्हाला दाखवेल की ते देशाची भावना असलेलाच माणूस फौजमध्ये जाऊ शकतो, दुसरं कोणी नाही जाऊ शकत। तुमच्या आमच्यासारख्याचं काम नाही ते। कितीतरी फौजी आहेत ज्यांचे आईवडील वारतात, जातात हे जग सोडून, मुलं जातात एखाद्या वेळेस, एखाद्याच्या बायकोला काय होतं, तो बिचारा मात्र 4-5 दिवसांनी पोचतो ना, तिथं पोचतो ना, कारण त्याला त्याचं काम सोडून नाही येता येत तिथून। तुम्ही जे घेतलेलं असतं हातात ते हँडओव्हर करायचं असतं दुसऱ्याला, तुमचे काही कोर्सेस चाललेले असतात, तुम्ही पुढच्या गोष्टी शिकत असता, त्यातून तुम्हाला लगेच सुट्टी नाही मिळत। ह्यांचे एक मित्र होते कारभारी गौरे म्हणून, भाऊ तुम्ही कुठून पाहत असला तर कमेंट करा जरूर या व्हिडिओला। तो 19 वर्षाचा मुलगा, त्याची आई वारली, हे 3 तारा तिथं पोचल्या होत्या, 3 वेळा 3 तार आल्या होत्या की त्यांची आई गेली। 2 तार ऑफिसरने त्यांच्या हातात दिल्या नाही, कारण त्या मुलाची शपथविधी चाललेला होता। 3री तार मात्र त्या मुलाच्या हातात पडली आणि त्या मुलानं त्या टेबलवरची जी काच होती त्याच्यावर अशी जोरात बुक्की मारली, तसं ती काच चिरली होती। पण त्या ऑफिसरांनी ते समजून घेतलं आणि त्याला सांगितलं, माँ तो चली गई लेकिन ये शपथविधी पूर्ण करना है, फिर घर जाना है। आणि त्या 19 वर्षाच्या लेकरानं ते पूर्ण केलं। आणि ज्यावेळेस गेला, नदीच्या कडेला एक प्रेत जळत होतं, पण मनात धाकधूक होती, कारण फोन फक्त आई सिरियस आहे, हा तार फक्त आई सिरियस आहे ह्याचीच होती, आई मिली ह्याची नव्हती, त्याला जी हातात आली होती ती तार। तर ते भाऊ सांगायचे की मी मनात 10 वेळा म्हणत होतो की माझी आई सुखरूप असावी, सिरियस आहे ह्याची तार होती, मेलेली तार नव्हती। पण नंतर कळलं तर ते त्या प्रेतापाशी बसून जोरात ओरडत होते, कारण त्या मुलाच्या घरची परिस्थिती एवढी जेमतेम होती की आईचा इलाज व्हावा म्हणून त्याने फौज जॉईन केली होती। तिथं गरिबाची लेकरं टिकतात, दुसऱ्यांची नाही, कारण हार्ड ट्रेनिंग असतं, ते पास करून ते आयुष्य जगणं, देशासाठी जगणं खूप मोलाचं आहे त्याच्यासाठी। तुम्हाला दुसरं उदाहरण देते, ह्यांचा एक मित्र आहेत माळीसाहेब म्हणून, माळीसाहेबांना ते हवालदार म्हणून रिटायर झाले, त्यांची खूप इच्छा होती की त्यांनी पण इथं स्टार लागावेत त्यांना, पण काही कारणास्तव त्यांच्या तब्येतीमुळं त्यांना ते पुढं नाही कंटिन्यू करता आलं। पण त्यांचा मुलगा विनीत हा एक इंजिनियर होता, इंजिनियर झालं पोरगं, चांगल्या ठिकाणी जॉब करू शकत होतं, पण नाही, लहानपणापासून आपल्या वडिलाला त्या वर्दीत बघितलं, ते आयुष्य बघितलं आणि त्याने तेच स्वीकारलं। आज तो लेफ्टनंट म्हणून फौजमध्ये काम करतो, खूप अभिमान आहे मला त्याचा। बाहेर बसून बोलणं खूप सोपं आहे, पण ते आयुष्य जगणं खूप अवघड आहे। पण ज्यांनी चांगल्या कमेंट केल्या, जर हे
फौजी आत्ता हे कमेंट बघत असतील तर त्यांना, त्यांच्या कुटुंबाला किती अभिमान वाटत असेल, याच्या शब्दात नाही वर्णन करता येत. आमच्यासाठी ते खूप मोलाचं आहे. तुमचा पाठिंबा खूप मोलाचा आहे. आज जे तिथं लोक उभा आहेत त्यांनी जर काही चांगल्या भावनेने कुणी बोललेलं ऐकलं त्यांच्याविषयी, तर एक नाही 10 हत्तीचं बळ एका फौजीमध्ये असतं. आणि तो ऊर मोठा होतो की आपल्याला लोक चांगलं म्हणतात, देशासाठी आपण करतो ह्याला ते मानतात. आज अख्खा देश त्यांच्या पाठीशी उभा आहे. पण काही लोक असे असतात जे वाईट साईड कमेंट करतात. एकच कमेंट आहे पण मला ती नाही आवडली, माझ्या मनाला लागून गेलं. फौजमध्ये हे तुम्ही काय लिहिलं, तुम्ही त्याच्यावर नाव नाही आहे किंवा काय नाही आहे, तुम्ही कमेंटमध्ये त्या वाचू शकता पहिल्या व्हिडिओच्या, की त्यांनी ते करिअर म्हणून गेलेत. मग त्यात काही एवढं करिअर म्हणून हजारो इथं नोकऱ्या पडलेल्या आहेत, मग तेच करिअरमध्ये निवडतील ना. फौजमध्ये असा माणूस जातो ज्याला त्या वर्दीची म्हणजे एक क्रेज असती, ती वर्दी अंगावर घालायची नशा आहे, नशा. ती नशा दुसऱ्या कशात नाही आहे. आणि तुम्ही काचेच्या पिटीत बसलं तरी मृत्यू येणार आहे, पण देशासाठी मरणं लाख मोलाचं आहे. तिरंग्यात जाणं लाख मोलाचं आहे. मला एकच मुलगा आहे आणि तो जरी म्हणला ना जायचं आहे तरी एक आई म्हणून मी त्याला पाठिंबाच देणार आहे, जा म्हणून. असं नाही की मी म्हणणार नाही की नको जाऊ बाबा, नको जाऊ म्हणून. ज्याने देशासाठी काही केलं नाही त्यांनी असं बोलू नाही. तिथल्या विषयी तुम्हाला काही माहिती नाही. इथून पुढे मी प्रयत्न करेन की काही फौजींविषयी किंवा त्यांच्याविषयी सांगणं किंवा त्यांच्याशी बोलेल की तुम्हाला ते अनुभव पण ऐकायला मिळतील की त्यांचं खडतर आयुष्य कसं गेलं, त्यांनी देशासाठी काय काय केलं, ते कुटुंबासाठी कितपत वेळ देऊ शकले. सोपं नाही ते आयुष्य जगणं. Excuse me, Manisha Mali is calling you.